हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन सीझन संपलेला आहे आता. आज ग्रँड फिनाले आहे आणि काल आपण शेवटचा एपिसोड पाहिलेला आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला प्रेक्षकांना खूप धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी आपल्या या चॅनलला खूप सपोर्ट केलं आणि तुम्ही माझे व्हिडिओ पसंत केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम आपल्या या चॅनलवर ठेवा, असंच मी म्हणेल. तर काय झालेलं आहे एपिसोडमध्ये, तर मला जे मी टायटल टाकलेलं आहे की खरंच जो विनर आहे, आज जो विनर ठरणार आहे, खरंच प्रेक्षकांच्या वोटिंगला किंमत मिळणार आहे का? म्हणजे आतापर्यंतचा आपला अनुभव आहे की प्रेक्षकांच्या वोटिंग प्रमाणे कुठलंच इविक्शन झालेलं नाहीये. कारण सचिन कुमावत जे गेले, सचिन कुमावतला खूप वोटिंग होतं तरी सुद्धा ते घराच्या बाहेर पडले. त्यानंतर आपण पाहिलं सागर कारंडे खूप चांगला गेम खेळत होते तरी सुद्धा ते घराच्या बाहेर गेले. तर आता हा विनर जो ठरणार आहे तो खरंच प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे, प्रेक्षकांच्या वोटिंग प्रमाणे ठरणार आहे का? सीझन 6 ह्या पे हे सब फिक्स. आणि हे जर बिग बॉसला तोडायचं असेल तर वोटिंग प्रमाणे नक्कीच विनर त्यांना करावा लागेल. तर एपिसोड बद्दल जर बोलायचं म्हणलं तर काल जे पाहुणे आले होते, एक होता अक्षय केळकर जो सीझन 4 चा विनर आहे. निकी तांबोळी होती, सूरज होता, अंकिता वालावलकर आणि अभिजित सावंत हे काल पाहुणे म्हणून आले होते. तर या सगळ्यांनी खूप छान वातावरण घरामध्ये निर्माण केलं कारण शेवटचा दिवस होता, शेवटचे टास्क होते आणि बऱ्याच जणांनी तन्वीचं कौतुक केलेलं आहे, काहींनी अनुश्रीचं कौतुक केलेलं आहे. पण सगळ्यात जे आपल्याला जाणवलं की निक्की तांबोळी जी आहे, निक्की तांबोळीला कशासाठी आणलं होतं? तिला आणलं होतं विशाल आणि अनुश्रीचा मोरल डाउन करण्यासाठी. त्यांचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी. कारण वोटिंग प्रमाणे जर आपण पाहिलं तर अनुश्री आणि विशाल हे खरंच खूप चांगले खेळलेले आहेत. त्यांचा गेम प्रेक्षकांना आवडतोय. परंतु बिग बॉसच्या मनात काय आहे, मेकर्सच्या मनात काय आहे माहित नाही आणि त्यामुळेच निक्की तांबोळीला या दोघांना डाउन करण्यासाठी आणलं गेलं असंच मला वाटतंय. जे आपण पाहिलं की निक्की आल्या-आल्या तन्वीच्याकडे गेली आणि तन्वीबद्दल ती भरभरून बोलली. विशालने राकेशला वरती आणलं म्हणजे जी धक्काबुक्की झाली त्याच्याबद्दल ती बोलत होती, की तू विशालने आणि बाकीच्या लोकांनी इतकं राकेशबद्दल, तन्वीबद्दल निगेटिव्ह बोलले मागे, की हे दोघेच दिसायला लागले. म्हणजे सुरुवातीला तिचं म्हणणं आहे, की राकेश आणि तन्वी दिसत नव्हते आणि या बाकीच्या म्हणजे विशाल आणि अ, अनुश्रीने एवढं बॅक बिचिंग केलं, की त्यामुळं लोकांना असं वाटलं, की हेच मेन कॅरेक्टर आहेत तन्वी आणि राकेश असं निक्कीचं म्हणणं आहे. परंतु आपण जर पूर्ण पहिल्यापासून जर बिग बॉस पाहिलेला असेल तर असं काही झालेलं मला तरी वाटत नाही. विशालला ती म्हणते, की "बाबा तू माती खाल्लीयस. तू राकेशला वर आणलंय आणि तू जे धक्काबुक्की केली, महाराष्ट्राला असं चालत नाही. हे मराठी बिग बॉस आहे. इथं नाही जिंकू शकणार." असं सरळ-सरळ ती विशालला म्हणते. विशाल म्हणतो, "हे तुझं ओपिनियन आहे." म्हणजे निक्कीला जे झोंबलेल्या आहेत ना मिरच्या, कारण निक्कीने सुद्धा मार खाल्लेला आहे मागच्या सीझनमध्ये तुम्हाला आठवत असेल. आर्याने तिच्या थोबाडीत मारली होती कारण ती इतकी इरिटेट करत होती, की शेवटी तिला थोबाडीत खावी लागली आणि तिथेच तिचं जे आहे ना, तुम्हाला जे कळतं ना वीक पॉइंट तिचा, त्यामुळे ती विशालवरती चिडलेली दिसतीये. कारण स्वतः ज्या माणसाने मार खाल्लाय तो दुसऱ्याला तसंच बोलणार ना, बरोबर की नाही? अनुश्रीला पण ती म्हणते, की "इथपर्यंत तू पोहोचलीयेस, खेळलीयेस तळ्यात-मळ्यात वगैरे. तू आता करिअरवरती फोकस कर, फेममध्ये हुरळून जाऊ नको." अरे खूप फेम मिळालेला आहे त्या मुलीला निक्की तांबोळी. तुझ्यासारखी ती असं काहीतरी करून नाही गेलेली पुढे. खूप चांगल्या मार्गाने ती मुलगी पुढे गेलेली आहे. खूप चांगले व्हिडिओज बनवलेले आहेत तिने आणि बिग बॉसच्या बाहेर तिचं जग मोठं आहे खूप, निक्की तांबोळीपेक्षा. तन्वी मॅडम तर हुरळून गेले आहेत ना, कारण तन्वीला असं वाटलं, की निक्की माझ्याबद्दल इतकं तू किती बोलतेस माझ्याबद्दल? तू माझी तारीफ करशील असं वाटलंच नव्हतं. कारण तू खरं बोलतेस. निक्की म्हणते तुझ्यात पॉवर आहे. आणि निक्की म्हणते, की बघा विशालला म्हणते, की "मी जे बोलते ते 100% खरं असतं." निक्कीने तिच्या सीझनमध्ये काय केलंय हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. अरबाजला अरबाज बरोबर तिचा गेम होतो. बाकीच्या लोकांना तिने किती त्रास दिला, कसं प्रेक्षकांना सुद्धा फसवलं या लव्ह अँगलमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. कारण ती निक्की कसली 100% खरं बोलते. विशाल इथे एक जी गोष्ट बोलला ना, ते मला खूप आवडलं. की विशाल म्हणलं, "मी माझा अपोनंट चूज करतो. त्याला माझ्या लेव्हलला आणतो आणि नंतर मग मी त्याच्याशी लढतो." खूप छान बोलला आणि विशालचा तो ॲटिट्यूड आपल्याला पूर्ण सगळ्या सीझनमध्ये दिसलेला आहे, की त्याने कुठेही स्वतःच्या जो अपोनंट आहे ना, त्याला कमी लेखलेलं नाहीये. त्याने बरोबर घेऊन आलेला आहे, नंतर त्याच्याशी लढलेला आहे. तो त्याचा जो विनर ॲटिट्यूड आहे ना, तो मला खरंच खूप आवडला. आणि निक्की अजून एक गोष्ट बोलली, की मला तन्वीला म्हणते, की "मला तुझ्यामध्ये माझी झलक दिसते." जर तुझी झलक तिच्यामध्ये आहे, तर ती विनर होणारच नाही. कारण हो की नाही? कारण निक्की सुद्धा विनर झालेलीच नाहीये. निक्कीला कशाप्रकारे बिग बॉसने पुढं आणलं
आणि नंतर तिला डिच केलं. तन्वीच्या बाबतीत सुद्धा ते घडू शकतं, नाही का? अक्षय केळकर जो विनर होता मागच्या सीझन 4चा तो सुद्धा आपण पाहिला. तर त्याने सगळ्यांचे खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण त्याने निर्माण केलं. त्याने सांगितलं, की मला टोळी आवडलेली आहे पहिल्यापासून. आणि विशाल तू कमाल आहेस असं तो म्हटलेला आहे. त्याला टोळीच्या साइडने त्याचं दिसलं, परंतु तरी पण त्याने कुठेही असं बॅलन्स जे आहे ते साधलेलं आहे. राकेशशी तो बोललेला आहे. राखीबद्दल त्याने सांगितलेलं आहे, की राखी तुझ्याबद्दल बाहेर खूप तुला मिस करते. राकेश सुद्धा म्हणतोय, की मी तिला मिस करतोय. पण आपण पाहिलं राखीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील बाहेर. राखी खूप काय-काय बोलतेय राकेशबद्दल आणि ती म्हणते, की राकेश बापट विनर व्हायला पाहिजे. परंतु तन्वी विनर होणार आहे. म्हणजे राखी सुद्धा बघा काय म्हणतेय, की जो डिझर्व्हिंग आहे तो नाही होणार आहे, तर राकेश बापट सुद्धा नाही होणार आहे, तर तन्वी होणार आहे. असं राखी बोलते. म्हणलं आपली तर काय म्हणजे राखीला काही गोष्टी माहिती असू शकतात, की कोण विनर होणार आहे. त्यानंतर अभिजित सावंत आणि कोकण हार्टेड गर्ल हे दोघं जण म्हणजेच अंकिता वालावलकर हे आले होते. त्यांनी सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं. सूरज बद्दल बोलायचं राहिलं. सूरजने झापूक-झुपूक छान केलेलं आहे. गणपती बाप्पाला त्याने विसरलेला नाहीये बरं का. गणपती बाप्पा माझा भाऊ आहे आणि छान त्याने तिथे जाऊन नमस्कार केलेला आहे. एक पॉझिटिव्ह म्हणजे दीपालीला तो जे बोलतोय तेच कळत नव्हतं. अ, आणि मेन म्हणजे विशालला खूप आवडतो सूरज आणि त्याने त्याच्याबरोबर त्याची स्टेप सुद्धा केली. त्याचा तो वावर होता तो खूप पॉझिटिव्ह आणि तो विनर खरं तर होता मागच्या सीझनचा सूरज आणि तोच ॲटिट्यूड त्याच्यामध्ये दिसला. अभिजित तन्वीला म्हणतोय, की "तू खूप सुंदर दिसलीयेस" आणि विशाल हा त्याला आधीपासून विशालला ओळखतोय अभिजित सावंत आणि त्याने सांगितलं, की "बाबा तू नेहमी स्वतःला उभं ठेवलंस. तू टॉप 5 पर्यंत राहणार हे मला माहितीच होतं." आणि दोघांचं जे राकेश आणि त्याचं टशन हे खूप चांगलं झालं असं अभिजित सावंतने सांगितलंय. अनुश्रीला सुद्धा तो म्हटला, की "तू मस्त खेळलेली आहेस." कोकण हार्टेड गर्ल आहे जी हिला आधीपासून ओळखते अनुश्रीला. तिने सुद्धा अनुश्रीचं कौतुक केलेलं आहे. आणि एक गोष्ट जे म्हटलेले आहेत ना हे, की बाबा जी रायव्हरली आहे ना, ते धरून ठेवायचं नाही. ते प्रेक्षकांना सुद्धा आवडत नाही. म्हणजे दुश्मनी तन्वी जी म्हणतीये ना, की मी दुश्मनी बाहेर पण निभवणार. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की त्या दोघांनी पण सांगितलं, की जी अंकिता आहे, तिने सांगितलं, की अभिजित आणि तिचे सुद्धा खूप भांडणं झालेले आहेत. परंतु ते बाहेर ते घेऊन गेले नाहीत. बाहेर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. जिथे तन्वी आणि राकेश इतकी हेट त्यांनी केलेलं आहे, की ते बाहेर सुद्धा या लोकांशी बोलू इच्छित नाहीत. ते तिने सांगितलंय. खूप छान खरंच ना. या घरामध्ये हा गेम आहे आणि गेममध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या इथे घरामध्येच सोडून जायच्या असतात. बाहेरच्या जगामध्ये त्याचा इफेक्ट होऊ द्यायचा नसतो. हे खरंच खूप छान वाटलं मला. शेवटचा जो मोर रंगवण्याचा टास्क होता तो खूप छान झाला. छान वाटलं त्याच्यामध्ये आणि शेवटी आपण पाहिलं की राकेश आणि यांनी सगळ्यांनी बिग बॉसचे थँक यू म्हटलं, आभार मानलं दीपालीने, तन्वीने. परंतु अनुश्री आणि विशालने खूप वेगळी गोष्ट केली ते तुम्हाला जाणवलं का? म्हणजे वेगळं काहीतरी करण्याचा जे गुण आहे ना या दोघांमध्ये आहे. त्यांनी ते चित्र जे आहे ना ते रंगवलं शेवटी आणि अनुश्रीने त्या चित्रामध्ये लिहिलं की लव्ह यू बिग बॉस. विशालने सुद्धा ते चित्र रंगवलं आणि म्हटलं की मला टास्क खेळू दिले ताई, पण हा शेवटचा टास्क मी खेळला आणि हा मोर बीबीसाठी. खूप छान एक वेगळेपण या दोघांनी काहीतरी दाखवलेलं आहे या शोमध्ये. तोच तो पणा जो आहे ना, तो आपल्याला या शोमध्ये फक्त विशाल आणि अनुश्रीमुळे बघायला मिळाला नाही. कारण एक रिस्क घेण्याचं त्यांचं जे आहे माइंड, तो माइंडसेट त्यांचा इथे होता. आणि नंतर आपण पाहिलं की त्यांना राउंड अप करायला सांगितलं शेजारच्याबद्दल भावना व्यक्त करायला सांगितल्या. त्या खूप छान वाटल्या. की तन्वीने राकेशला आधार म्हटलं, परत राकेशने मैत्री म्हटलं, दीपालीने दोस्ती म्हटलं, अनुश्रीने जिद्द म्हटलं आणि विशालने तुफान म्हटलं. खूप छान वाटलं. यांनी राउंड अप केलं आणि निरोप घेतला सगळ्यांचा आणि आपण पाहिलं विशालने जे नंतर हात फिरवले सोफ्यावरती, बेडवरती, परत लिव्हिंग रूमच्या सोफ्यावरती खूप छान वाटलं. कारण आपण ज्या गोष्टी जगलो आहोत, जवळ-जवळ 100 दिवस ज्या गोष्टी जगलो आहोत, त्या गोष्टी आपण बाहेर जाऊन मिस करणार आहोत आणि त्या गोष्टीबद्दल एक अटॅचमेंट असते. आपण हा अनुभव खूप जणांनी हा घेतला असेल, की एखादं ऑफिस सोडताना, एखादी जागा सोडताना आपल्याला अशा फीलिंग येतात, ज्या विशालमध्ये आपल्याला दिसल्या. शेवटी ट्रॉफीचं अनावरण या 5 जणांच्या हस्ते झालेलं आहे. आता कोण जिंकणार आहे? एक बेस्ट पर्सन जिंकायला हवं असं मला वाटतं. फक्त बेस्ट ह्युमन नाही तर ज्यांनी बेस्ट गेम खेळलेला आहे असा जिंकावा. आता आपलं वोटिंग तर बंद झालेलं आहे. परंतु एक बिग बॉसचा एक जो स्टँड आहे किंवा बिग बॉसचं एक नाव आहे, ते नावाला यांनी राखायला हवं असं मला वाटतं, की एक चांगला माणूस, एक चांगला प्लेयर आणि एक जेन्युइन पर्सन जिंकायला हवा आणि मेन म्हणजे प्रेक्षकांचं वोट जे आहे ना, त्याला कुठेतरी तुम्ही न्याय द्या असं मला वाटतं. कारण प्रेक्षकांनी खूप जीव लावलेला आहे हो या सीझनला किंवा बिग बॉस या कार्यक्रमाला.
खूप जीव लावतात प्रेक्षक आणि एवढा जीव लावल्यानंतर जर प्रेक्षकांच्या वोटिंगला जर न्याय मिळत नसेल तर प्रेक्षक सुद्धा मनातनं हारतो आणि मग या बिग बॉसकडे पाठ फिरू शकतो. त्यामुळं मेकर्सनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, की विनर जो आहे ना, तो प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे असायला हवा, एक जेन्युइन पर्सन असायला हवा. तर हीच आहे माझी इच्छा, की कुणीही जिंकावं परंतु प्रेक्षकांच्या मताप्रमाणे जिंकावं. बरोबर ना? तुमचं काय म्हणणं आहे? आणि तुम्हाला हा सीझन कसा वाटलेला आहे? माझे व्हिडिओ कसे वाटलेले आहेत? ते नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मला असं वाटतं, की याच्यानंतर सुद्धा बिग बॉसच्या व्यतिरिक्त सुद्धा मी जे काही व्हिडिओ बनवणार आहे, त्यांना सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट करावा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. हीच माझी तुमच्याकडे मागणी आहे. तर नमस्कार, धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बिग बॉस बद्दलचा शेवटचा व्हिडिओ असेल उद्याचा. तर नक्कीच आपल्या चॅनल बरोबर राहा. नमस्कार, धन्यवाद.